नमस्कार भावनो बहिणींनो, झालं का जेवण? हो का, माझं झालं बघा. आता बसले आणि अशी एक प्रश्न होता की दुसऱ्याच्या व्हिडिओला लई लाईक आहेत, म्हणजे व्हिडिओला कमी आहेत. मग आता एकेकाच्या तर व्हिडिओला का 2-2 हजार 3-3 हजार लाईक आहेत बघा. व्ह्यूज तर सांगूच नका, व्ह्यूज लाखापर्यंत 50,000पर्यंत आहेत. असं वाटतंय की एवढे कसं काय यूज कमी, लाईक कमी आहेत, यूज कमी आहेत असं वाटतंय बघा. मी आता व्हिडिओ करायला तर पण पुन्हा चालत चालत वाढतात म्हणून व्हिडिओ करायला. आता लई दिवस झालं कोण जास्ती लाईक करतानी कमेंट करतानी. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्ती व्हिडिओ बी आता बघण्यासारखे घालावं लागतं. स्वयंपाकाचे हे टाईम भेटतं मला बी, घरातले काम आहेत दुसरे. टाईम भेटावं लागत की पहिलं टाईम काढून मग व्हिडिओ बनवावं लागतं. चांगल्या जाग्यात जाऊन व्हिडिओ बनवावं लागत कुठं बी, तरच व्ह्यूज पडतात. काय तर बघण्यासारखं आता लोकांना बघण्यासारखं करावं लागत की. आता 1000 सबस्क्रायबर होत आल्यात बघा माझे. म्हणून मला काय इंटरेस्ट नव्हतं जास्ती आता व्हिडिओ बनवायचं. 1000 सबस्क्रायबर यूट्यूबला झाल्यामुळं, फेसबुकला पण $10 बनलते माझे, त्याच्यामुळं मी करायला लागले आता व्हिडिओ. नाहीतर माझं मन का तवाच बंद करावं का असं वाटत होतं व्हिडिओ. पण चांगलं चॅनल चालल्यामुळं आणि चालू ठेवली. केव्हा करावं वाटतंय केव्हा न करावं वाटतं बघा. उगू मनात हवल दवल. या सोशल मीडियाचं का भरोसा नाही असं वाटतंय मला. पण आता चॅनलावर कळाले की आपणाला आपलं तर तोंड तर चांगलं पाहिजे, लई खूपसुरत तर पाहिजे, एकदम खूपसुरत लई पाहिजे माणूस, तेव्हा लोक बघतात. नाही तर त्याचं हे तर मध्ये व्हिडिओ बघायसारखं पाहिजे काही तर कंटेंट, मग ते बघणार. आपल्याकडे तेवढं भारी काहीच कंटेंट नसतंय. उगसं बघा ते जे आहे ते घरातलं रोजचं ते घालते बघा. दुसरं आपलं काहीच राहत नाही. स्वयंपाकाचं असतंय, स्वयंपाकाला बघा आता चूल करून सगळं करून मग स्वयंपाक चालू करून स्वयंपाक करायसाठी चूल केली. उगू येडं वाकडं कसली व्हिडिओ काढायला तर जमत नाही. घरातले बी सपोर्ट करायला पाहिजे. एकतर घराच्या माणसाच्या खिलाफ जाऊन व्हिडिओ बनवणं म्हटल्यावर आता जरा सगळं झेलावंच लागत की. कोणता बी बघा कामामध्ये रिक्स पाहिजे. रिक्स असलं तरच काय तर होतंय. कमसे कम 4 वर्ष झालं मी व्हिडिओ करते. आजू व्हायरल गेली चॅनल. म्हणून लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जास्ती माझ्या शेअर करा. कोणी पण बघतंय त्यानं करा जास्ती लाईक. तुमच्यामुळं तर एवढं माझं चॅनल पुढे आलं बघा. चांगलं चॅनल पुढे आले आता माझं. मला काय एवढं व्हिडिओ बनवायचं नॉलेज नव्हतं, आता सगळं कळायला लागले मधलं. उगाच व्हिडिओ सगळ्याचं बनवायचं बघून मी व्हिडिओ टाकायला सुरू केले. आपणाला काय एवढं ठावं नव्हतं म्हटलं काय नाही. म्हणून मग व्हिडिओ जरा बघून टाकावं लागत. आपण बी छान काय तर कॉन्टेंट द्यावं लागतं लोकाला, तेव्हा लोक बी आपल्यावर इंटरेस्ट होत्यात की. आपण तर का नाच गाणं तर तसे काही ह्याचे तसल्या टाईपचे काही व्हिडिओ बनवत नाही. लोक नाचायचे ह्याचे तर जास्ती बघतात. काय तर त्याच्यामध्ये नाचलं तर, काय तर केलं तर, खाय प्यायची वस्तू जास्ती, स्वयंपाकाचे काय पण केलेले ते बघतात बघा नाद देऊन. तरी पण आपल्या घरात जे आहे ते दाखवतो, जे आहे तेच दावणार बघा. ते गाण्यावरले तर आता जास्ती बनवून ते फेसबुकवालं म्हणत होतं की तू गाणे घालू नको, स्टोरी घालायचं, घरातलं जे आहे ते घालायचं. मला कळालंच नाही घालायचं. उगा असं बघायचं, स्वयंपाक करायचं, मग घालतो ते मी असं तर व्हिडिओ. पण ते गाण्यावर जास्ती फिल्मी घालायचं. जसं ते बनवलं आहेत का दुसरे व्हिडिओ त्याचं बघून घालायचं. पण त्याला पैसेच मिळत नाहीत. खरं आहे ते सांगते. त्याला पैसे मिळत नाहीत. जास्ती जरा व्हिडिओ झाले का त्याला कट करून सांगते.
त्याला ते व्हिडिओला पैसे कमवण्यासाठी पहिला आपण पैसे घालावं लागतं मग तेव्हा मागून पैसे मिळतात ना. हो का, अशी कहाणी आहे सोशल मीडियाचे. ह्याच्यामध्ये पाऊल ठेवलो पण ह्याच्यामध्ये आता कडला बी येता येणार गेलाय आणि तिथंच बाई थांबता येणार गेलं बघा. सगळं बरोबर करावंच लागत. आता चॅनल पुढे पडले तर करावं लागत की. चॅनल नीट चालना गेले म्हणलं तर बंद तर केलं असते, पण चांगलं चालायला व्यवस्थित लाईक करत जावा, सपोर्ट करत जावा, एवढं माझी विनंती आहे. असं व्हिडिओ करायला लागले, मला तर त्याचं नॉलेजच नव्हतं. मला चांगलं चालतंय म्हणून चॅनल असं वाटलंच नाही. तरी पण मस्त चालतंय माझं चॅनल. 1000 सबस्क्रायबर झाल्या तर लाईक करा, शेअर करा जास्तीचे जास्ती.